ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा, आज श्रावणी सोमवार. बघा, एवढा महत्त्वाचा आहे का आज आहे ना, श्रावण महिना सोमवारी सुरू झाला आणि सोमवार हा भगवान शंकराचं वार. तर भगवान कृष्णाने मोराचं पीस जे आहे हे भगवंताच्या डोक्यावरती घेतलेलं आहे. आणि ते का घेतलंय? एकदा राम आणि सीता वनामध्ये असताना त्यांना खूप तहान लागली आणि मग मोर त्यांच्यापाशी गेला आणि मोराने त्यांना सांगितलं का मी तुम्हाला पाणी दाखवतो, पण मी उडत उडत चालणार, तुम्ही पायी पायी येणार, मग तुमची माझी गाठ होणार नाही. मग त्याने काय केलं, त्याचं काही अंतरावर चालून गेला का एक पीस तो काढायचा, टाकायचा त्याच्या अंगामधलं आणि त्या पाण्यापर्यंत जाऊस्तोवर त्याने ती पिसाची खुणा केल्या. आणि भगवान रामचंद्रानी आणि सीते मातेनी त्यांची तहान भागवली आणि त्यांचा आत्मा शांत झाला. बघा, प्रत्यक्ष भगवंताला लागणारी गरज, प्राण्याची मनुष्याची गरज कोण पुरी करतो? भगवंत करतो. पण त्या मोराने त्यांची गरज पुरी केली आणि तो म्हणे माझ्या जीवनाचा आता सार्थक झालं, मोराने सांगितलं. मग आता पहिल्यापासून पद्धत आहे, एखाद्याने जर आपल्यावर काही उपकार केले त्याच्या मोबाईलला त्याला काहीतरी द्यायचं असतं. आणि मग भगवंतानी त्याला सांगितलं, मी पुढच्या अवतारामध्ये मोराला तुझं जे पिसं आहे ना, तू माझ्याकरता जे पिसं टाकले ते पिसं मी डोक्यावर घेईन. आता मोराचं पीस भगवंताच्या डोक्यावरती मोर पीस कुसलेलं आहे. आता मोर आपला सिद्धभैरवनाथ जो आहे ना, खेडचा सिद्धभैरवनाथ, इथं मोराचा डोंगर आहे आणि त्याच्या पायथ्याला भैरवनाथाचं मंदिर आहे. म्हणजे त्या परिसरामध्ये मुबलक प्रमाणे मोर राहत होते. आणि मोर हे निसर्गरम्य प्रतीक. आता पूर्वी आयल्या आहे, आयल्याला एक फसून आणि मोराने तिच्याशी संभोग केला तेव्हा त्याला तुझ्या अंगाला 100 डोळे पडतील असा शाप दिला होता. आणि ते मोराच्या पिसाला ते जे डोळे आहेत तो शाप आहे. आणि मोर हे मोराचं पीस जे आहे ना, हे आनंदाचं प्रतीक आहे, समाधानाचं प्रतीक आहे. आपल्या घरामध्ये जी प्रवेशद्वार असतं ना, त्या प्रवेशद्वारावर जर 5 मोराचे पिसं लावले तर आपल्या घरात येणारं जी नकारात्मक ऊर्जा, आपल्याकडे जे वाईट दृष्टीनं जो माणूस बघतो ना, ती दृष्टी आपल्याला लागत नाही आणि घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं, झगडे तंटे आनंदी वातावरण. आनंदाचं प्रतीक म्हणजे मोर. आणि मोराचे पीस घरात लावल्यामुळं समाधान आनंद हा राहतो. सरस्वतीचं वाहन मोर. आणि मग प्रभू रामचंद्रांनी कृष्णाने डोक्यावर मोराचं घेतलेलं आहे. तर मोर ही नकारात्मक ऊर्जा, आनंदी वृत्ती, समाधानक वृत्ती हे करण्याकरता हे मोराचं पिसं आहे. आणि आपल्यावर जर एखाद्याने उपकार केले त्या उपकाराची परतफेड करावी हे मोर पिसातून शिकायला मिळतं. आज आपल्या आईवडिलांनी आपलं संगोपन केलेलं आहे, आपल्याला लहानचं मोठं केलेलं आहे. आपण मोठे होतो, आपण गरीब असतो, आपण पैशावाला होतो आणि मग त्यावेळेला आपण मागं अवलोकन करणं
हे मोराचं पीठ शिकवतं. कृतज्ञ व्हा, उपकाराची आठवण ठेवा. उपकाराची आठवण ठेवणं हे मोराचं पीठ शिकवतं. बेईमान होऊ नका, इनामदार व्हा. आणि म्हणून मोराचं पीठ भगवंताने डोक्यावर घेतलेलं आहे. ज्या मोराने प्रभू रामचंद्राला पाणी दाखवलं, उपकाराची आठवण, म्हणून भगवंतानी त्याला डोक्यावर धारण केलं. म्हणून या मोराकडून आपण बेईमान होणार नाही. आज कलियुगामध्ये माणूस उपकाराची आठवण ठेवून राहिला, बेईमान झालेला आहे. तर उपकाराची आठवण ठेवा हे शिकवण्याचं काम मोराचं पीठ करतं आहे. आणि आपल्या भैरवनाथ जे ठिकाण आहे सिद्ध भैरवनाथ खेडचं, हे मोराच्या डोंगराच्या पायथ्याला आहे. अवश्य तिथं या आणि त्याचं दर्शन घ्या. निसर्गरम्य ठिकाणाचं ठिकाण आहे. जय भैरवनाथ महाराज की जय.